एक आजी म्हणली, महाराज काय सुंदर कथा सांगितली होती मी, मला आता तुम्ही एक काम करा, देव दाखवा. महाराज म्हणले, आजी मी तुला देव दाखवतो, पण तू मला काय देशील ग? आजी म्हणली, महाराज काय झालं रामेश्वर महाराज, भगवान विष्णू इंद्राच्या दरबारात आले. आमचे रामहरी बाबा सांगायचे, इंद्राच्या दरबारात आले. त्या इंद्राच्या दरबारात शेषी नावाची एक अप्सरा होती. ती दिसायला फार सुंदर होती. ज्यावेळेला तिने भगवान विष्णूला पाहिलं त्यावेळेला ती विष्णूला डायरेक्ट म्हणाली, देवा मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. देव म्हणला, काय इडी आहेस का? सोमवार नाही, गुरुवार नाही, काहीच नाही, लगेच लग्न? त्याला तपश्चर्या करावी लागते. ती म्हणली, तपश्चर्या करीन, पण देवा तुझ्या बरोबरच लग्न करीन. तिने एक नाही, दोन नाही, तर 60,000 वर्ष तपश्चर्या केली. पण देव म्हणला, खरं सांगू का, या जन्मात तुझं माझं लग्नच होणार नाही, माझे ऑलरेडी लग्न झालेत. ती म्हणली, देवा पुढचा जन्म घेईन, पण लग्न तुझ्याबरोबर करील. देव म्हणला, काही हरकत नाही, बघू पुढच्या जन्मात. ती मेली, पुढचा जन्म तिला मिळाला. तुम्ही भागवत कथा ऐकली आहे, तुम्ही ही कथा करून आलाय उद्धव बाबा, की त्या गोकुळामध्ये तिला जन्म मिळाला आणि ती दुसरी तिसरी कोणी नाही तर ती राधा आहे. आणि त्या गवळणी म्हणणाऱ्याने एवढं वाटलं केलं त्या राधाबाईचं. काय गवळणी म्हणतेत राव. एक तर परवा दिवशी माझ्या काल्याच्या कीर्तनात म्हणला, राधा चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. मी म्हणलं, येत असताना लई खडे पडले तुझ्या गावात रस्त्याला, तेवढे खडे बुज, मग राधेला आपण गावात बोलू. काय म्हणते महाराज हे गवळणीवाले. एक तर तेवढ्या त्यांनी दम धराव का नाही. आणि ते लगेच म्हणला, मुळीचं नव्हतं कृष्णा मपल्या मनात आणि तुपल्यासाठी आले वनात. काय म्हणते महाराज, काय सांगताच येत नाही. एक जण तर म्हणला, राधा दिसती रंगाने छान. काय म्हणते राव हे गवळणीवाले. जाऊ द्या, मरुद्या तिकडे बरं का, लांबून आपल्याला 11ला थांबायचं आहे. महाराज राधा म्हणजे भक्ती आहे, राधा म्हणजे प्रेम आहे, राधा म्हणजे शास्त्र आहे, राधा म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. यथा व्रज गोपिकानाम राधा हरी भक्ती ज्ञानम. राधा म्हणजे भक्ती आहे, राधा म्हणजे ज्ञान आहे. राधेला तुम्ही साधं समजू नका. देवा मी तपश्चर्या करीन, पण तुझ्यासोबत लग्न करीन. देव म्हणला, राधे खरं सांगू का, याही जन्मात तुझा ना आपला काही संबंध जुळत नाही, पण राधे तुला मी एक आशीर्वाद असा देणार आहे की तू मात्र आता अजरामर होणार आहेस. देव म्हणला, राधे लोक ज्याला माझं भजन करतील ना, त्यावेळेला माझ्या नावाच्याही अगोदर तुझं नाव घेतील आणि मग माझं भजन म्हणतील. म्हणून आपण सगळेजण भागवतात म्हणतो की नाही, कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा. झोपले सगळे, कृष्ण राधा. काय म्हणतो आपण, राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे श्याम श्याम राधे राधे. निस्त राधे राधे म्हणलं तरी देवा मला पावन. आणि म्हणून राधा खुश झाली. बास देवा आजरामर झाले. अरे लग्न करून सुद्धा झाले नसते, आजरामर झाले. राधेला आनंद वाटला. पण रुक्मिणीला मात्र हे काही पटलं नाही. रुक्मिणबाईच्या रुसल्या, दंडकारणी म्हणतात त्याला. ही जी निघाल्या रुक्मिणबाई अशा सण निघाल्या. म्हणून तर मी मगात म्हणून दाखलं, रुक्मिण रुसली आणि जाऊन कोपऱ्यात बसली. इतक्या निघाल्या फास्ट रुक्मिणबाई. देव म्हणला, थांब रुक्मिणी, माझंही तुझ्यावर प्रेम आहे. ऐका हो कीर्तनातले पुरुष मंडळी. देव म्हणला, रुक्मिणी माझंही तुझ्यावर प्रेम आहे. तसं तुम्ही घरी जाऊन कधीतरी म्हणीत जा एखाद्या वेळेला बायकोला, खरोच ग काय भारी दिसायलीस तू आज. म्हणीत जा ना, काय बिघडत आहे का, तोंडाला चावत आहे तुमच्या? कधीतरी बायकोचं कौतुक करी जा ना, काय भारी दिसायलीस तू. अरे ती चहा करताना मोठभर साखर जास्ती टाकीन ना. तुम्ही म्हणजे ते म्हणतात नशिबात भेटली चांगली तर बरं आहे. ते बी खरं आहे. आता त्याला मी तरी काय करू बरं का. तुम्हाला पुढे घेऊन जातो. जी रुक्मिणबाई गेल्या महाराज पंढरपूरला, बिचारीने मागच बघितलं नाही. देव म्हणला, रुक्मिणी मी आता राधेला दिलेला आशीर्वाद परत घेऊ शकत नाही. पण देव म्हणला, रुक्मिणी माझं खरंच तुझ्या ओरिजिनल प्रेम आहे, म्हणून तर मी तुझ्यापर्यंत आलो. ऐक, मी तुझ्या प्रेमापायी आता तुला एक असा आशीर्वाद देणार आहे की तुझं सुद्धा नाव मी अजरामर करणार आहे. रुक्मिणी या पंढरपूरला येणारे वारकरी माझ्या 16,108 बायकांपैकी माझ्या नावाबरोबर जोडून फक्त रुक्मिणी तुझंच नाव घेतील. म्हणून संबंध महाराष्ट्रातले वारकरी म्हणतात, विठोबा एवढं का देवा तुम्हाला दिलंस ना, तर मग मात्र विठो माऊली हाचीवर देई.
येऊन या राही हृदय माझ्या भैरवीत. महाराज म्हणले बरं का, एवढं जर तू दिलंस ना, बघ देवा, तू जर माझ्या हृदयात आलास तर तू कुणाच्या हृदयात जात नाही मला माहित आहे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. एक आजी म्हणली महाराज काय सुंदर कथा सांगितली होती मी, मला आता तुम्ही एक काम करा, देव दाखवा. महाराज म्हणले आजी मी तुला देव दाखवतो, पण तू मला काय देशील ग? आजी म्हणली महाराज मला खीर एकदम सुंदर बनवता येते, मी तुम्हाला खीर देते. महाराज म्हणले मग मी तुला देव दाखवतो. आजी म्हणली मी तुम्हाला खीर देते. आजीने अशी खीर तयार करायला सुरुवात केली. दूध घेतलं आणि चला सांगा, हां दुधात साखर टाकली, हां पुन्हा दुधात हां मनुके टाकले, हां दुधात काजू टाकले, दुधात इलायची टाकली, हां दुधात केसर टाकले, अगदी बरोबर, दुधात बदाम टाकले, अगदी बरोबर, दुधात, बरं का. इतकी सुंदर खीर तयार केली. महाराजांची वाटच आजी पाहत होती. महाराजांना आजीकडे जायची गडबड झाली होती. महाराजांनी असा कमंडलू घेतला आणि चलत असताना महाराजांना शेण दिसलं गाईचं, ते शेण थोडंसं त्या कमंडलूत टाकलं. महाराजांना पुढे गेले, एका बाईने झाडून काढून रोडवर टाकलं होतं. काय बाया झाडत्या लोकांच्या दारात केर टाकून देतात. लगेच असं ते घेतलं, थोडंसं कमंडलूत टाकलं. लगेच महाराज पुढे गेले आणखी थोडंसं त्यांना कचरा दिसला, तेही त्याच्यात टाकला. एकदम आजीच्या दारात महाराज आले. अगं आजी आहेस का घरात, मी तुला देव दाखवणार आहे. आजी म्हणली काय महाराज, अहो मी वाटच पाहते तुमची, बरं झालं आलात, सांगा दाखवा मला देव. महाराज म्हणले अगं आजी मी देव दाखवल्यावर तू मला दूध द्यायला शिल्लक राहणार नाहीस, अगोदर मला काय कर, दूध दे, मग मी तुला देव दाखवतो. आजी म्हणली बोला कशात देऊ तुम्हाला दूध? आजी हा बघ घे कमंडलू आणि दे याच्यात दूध. त्याला आजीने ते कमंडलूचं वरचं टोपण उघडलं. त्याला आजी म्हणते महाराज अहो इतकं चांगलं मी दूध तुमच्यासाठी तयार केलंय, इतकं खमंग दूध मी तुमच्यासाठी तयार केलंय, आणि हा एवढा घाण तुमचा कमंडलू, याच्यात दूध देऊ तुम्हाला? हा आजी दे, याच्यातच मी घेणार आहे. अरे हा स्वच्छता करा, इतकी चांगली खीर मी तुम्हाला देणार आहे, हा किती घाण कमंडलू आहे. आजीला महाराज म्हणाले अगं आजी हे जर तुझं एवढं चांगलं दूध घेण्यासाठी हा कमंडलू जर चांगला लागत असेल तर माझा परमात्मा घेण्यासाठी, माझा देव दिसण्यासाठी सुद्धा हा देहरूपी कमंडलू अगोदर तू स्वच्छ कर. देव तुझ्याकडे सुखे तो घरा नारायण. देव तुझं घर विचारित आल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणले देवा तू माझ्या फक्त हृदयात येऊन राहा, आणि एवढं का तू मला दिलंस ना देवा, मग मात्र मी तुला काहीच मागणार नाही.